मंडळी, सोशल मीडियावरील ट्रोलर्स कधी कोणाला कधी कशा पद्धतीने ट्रोल करतील हे सांगता येत नाही. आता आपल्या महाराष्ट्रातलं ताजं उदाहरण सांगते. नाशिकमधील कॅप्टन खराच्या प्रकरणाने राज्यात चांगला धुमाकूळ घातलाय. तर त्याच्याशी असलेल्या संबंधावरून रुपाली चाकणकर या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या. सोशल मीडियावर अतिशय वाईट पद्धतीने त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी केली जाते. चाकणकर यांना अक्षरशः त्यांच्या पोस्टवरील कमेंट सेक्शन बंद करावं लागलंय. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश पोलीस दलातील IPS अधिकारी अर्पणा कौशिक या सुद्धा ट्रोलिंगमुळे देशभरात चर्चेत आहेत. ट्रोलिंग इतकं वाढलंय की मिर्झापूर पोलिसांनी त्यांच्या व्हिडिओवरील कमेंट सेक्शन बंद केलंय. अर्थात ही दुर्दैवाची गोष्ट आहे की एका कर्तव्यदक्ष आणि लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या महिला IPS अधिकाऱ्याला त्यांच्या बॉडीवरून ट्रोल केलं जाऊ लागलंय. दुसरीकडे ट्रोलर्सच्या विकृत मानसिकतेवर देशभरातून संताप देखील व्यक्त केला जातोय. पण अर्पणा कौशिक आहेत कोण, त्यांच्याशी नेमकं काय घडलं, हा सगळा प्रकार काय आहे तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात देदनका. मंडळी, 1991 मध्ये UPच्या रामपूर इथे जन्मलेल्या अर्पणा कौशिक यांचा शैक्षणिक प्रवास लहानपणापासूनच अतिशय चांगला होता, पण वैयक्तिक आयुष्य सोपं नव्हतं. अर्पणा जेव्हा आईच्या गर्भात होती तेव्हाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे आई प्रीती गौतम यांनीच लेकीला वाढवलं, शिकवलं. या गोष्टीची जाणीव असलेल्या अर्पणा कौशिक अभ्यासात हुशार होता. 2006 मध्ये 10वीच्या बोर्डात त्यांनी राज्यातून पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर त्यांनी जयपूरमध्ये उच्च शिक्षण घेतलं, तर अलाहाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी BTechची पदवी मिळवली. पुढे त्यांनी गुरुग्राममधील एका खासगी कंपनीत बिझनेस अनालिस्ट म्हणजेच व्यावसायिक विश्लेषक म्हणून काम सुरू केलं. त्या ठिकाणी त्यांना सुमारे 18 लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज मिळत होतं. म्हणजे दर महिन्याला त्या 1.5 लाख रुपये कमवत होता. आता एवढं चांगलं करिअर असल्यावर एखादी व्यक्ती इथंच काम करत राहील. पण अर्पणा कौशिक यांची स्वप्न मोठी होती. त्यांना देशसेवेची ओढ होती. त्यांनी निर्णय घेतला नागरी सेवेत प्रवेश करण्याचा, UPSC परीक्षेची तयारी करून IPS अधिकारी बनण्याचा. त्यासाठी त्यांनी त्यांची 18 लाख रुपयांची वार्षिक पॅकेज असलेली आलिशान नोकरी सोडून दिली. पुढे जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्या UPSCची परीक्षा पास झाल्या. 2015च्या बॅचच्या ते IPS अधिकारी बनल्या. 2018 मध्ये रजत कौशिक यांच्याशी अत्यंत साधेपणाने अर्पणा यांचं लग्न झालं. विशेष म्हणजे या लग्नाचा खर्च टाळून त्यांनी तो गरजू व्यक्तींना दान केला. दरम्यान मेरठ, कासंगज आणि ओरिया यासारख्या जिल्ह्यामध्ये आपली सेवा बजावल्यानंतर मिर्झापूर पोलीस दलात त्यांची ACP म्हणून बदली झाली. त्यापूर्वी त्या लखनौच्या पोलीस उपायुक्त होत्या. सगळीकडेच त्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्हे रोखण्यासाठी विशेष लक्ष देतात. त्यांच्या बेधडक कार्यपद्धतीमुळे त्या कायमच चर्चेत असतात. गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी कुणाचाही दबाव स्वीकारत नाही, म्हणूनच त्यांना लेडी सिंघम असंही म्हटलं जातं. दरम्यान 13 मार्चच्या दिवशी त्यांनी एक धडक कारवाई केली. त्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात मिर्झापूर पोलिसांच्या पथकाने एका कुख्यात गो तस्कराला अटक केली, ज्याच्यावर 25,000 रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. असा गो तस्कर होता. त्याला अटक करून त्याची मोटरसायकल, मोबाईल फोन आणि त्याच्याकडची 40,000 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. या कारवाईनंतर IPS अर्पणा कौशिक या ब्रीफिंगसाठी म्हणजे या घटनेची माहिती देण्यासाठी समोर आला. मिर्झापूर पोलीस या Instagram अकाउंटवरून माहिती देतानाचा त्यांचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला. आता या व्हिडिओवर खरं तर मिर्झापूर पोलीस किंवा अर्पणा कौशिक यांचं कौतुक होणं अपेक्षित होतं. तशा प्रतिक्रिया किंवा कमेंट्स समोर यायला हवं होत्या, पण घडलं अगदी उलट. नेटकऱ्यांनी, ट्रोलर्सने त्यांच्या कामाऐवजी त्यांच्या बॉडी म्हणजे शरीराच्या ठेवणीवर आक्षेपार्ह टिप्पणी करायला सुरुवात केली. या कमेंट्स एवढ्या वाढत होत्या की पोलीस विभागाला त्या व्हिडिओवरील कमेंट सेक्शन बंद करावं लागलं. आतापर्यंत हा व्हिडिओ जवळपास 60 लाख लोकांनी पाहिला, तर 5 लाख लोकांनी तो व्हिडिओ शेअर केलाय. बरं, ट्रोलर्स एवढ्यावरच थांबले नाही, तर हा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर अर्पणा कौशिक यांच्या ब्रीफिंगच्या इतर व्हिडिओमध्ये जाऊन सुद्धा माती खाल्ली. त्यामुळे प्रशासनाने आता सगळ्याच व्हिडिओचं कमेंट सेक्शन ऑफ केले. तर या प्रकारामुळे सोशल मीडियावर देखील 2 गट पडले. दुसऱ्या गटाने अपमानास्पद कमेंट्स करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका युजरने म्हटलंय की जर अशा प्रकारच्या अपमानजनक प्रतिक्रिया एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याबद्दल व्यक्त केल्या जात असतील, तर कल्पना करा की सामान्य महिलांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागत असेल. कृपया जरा सभ्यपणाने वागा आणि महिला अधिकाऱ्यांबाबत अभिमान बाळगा, असं त्या युजरने आपल्या कमेंट्समध्ये म्हटलंय. दुसऱ्या एका युजरने म्हणलंय की अशा ट्रोलिंगने त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचणार नाही का? कृपया हे थांबवा सगळं. मंडळी, या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलं असून सायबर सेलकडून आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्यांचा शोध घेतला जातो. पण दुसरी एक विचार करण्याची गोष्ट अशी आहे की आपण एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारतो आणि दुसरीकडे अशा उच्च पदावर असलेल्या महिला अधिकाऱ्यांना घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करतो. त्यांना त्यांच्या स्तरावर कोणत्या मानसिकतेचा सामना करावा लागत असेल याचा कुठेतरी विचार व्हायला हवा. बाकी या घटनेवरील तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये कळवू शकता आणि देदनकाला सबस्क्राईब करा.